नमस्कार. साराज क्रिएशनमध्ये परत आपले एकदा स्वागत आहे. आज आपण एक रांगोळीचा प्रकार शिकणार आहोत. त्याचं नाव आहे कोलम पद्धतीची रांगोळी. याआधी मी 2-3 डिझाईन केलेले आहेत, पण फक्त त्याचे शॉर्ट्स टाकलेले होते. आज आता आपण एक त्यातलंच डिझाईन बघणार आहोत. तर त्यासाठी लागणार आहेत, मी इथे 6 नंबरचे मोती घेतले, 40 नंबरचा थ्रेड घेतला आहे, वायर कट करण्यासाठी कात्री घेतली आहे, सुई घेतली, सुईमध्ये मी वायर ओवून घेतलेला आहे. आधी आपल्याला ना असे 4 चौकोन करायचे, तर चौकोन करता करताच मी हे जोडलेले आहेत. आता इथे एक चौथा चौकोन करायचा आहे, तर तो 2 ठिकाणी जोडला जाणार आहे, म्हणून मग मी तो करायचा ठेवलेला आहे. आता तो म्हणजे विणत असतानाच कसा जोडायचा हे तुम्हाला मी सांगणार आहे. तर मी आधी सुरुवात करते त्या चौकोन बनवायला. हे शक्यतो चौकोन आधी सगळ्यांनी बनवलेलेच असतील, तरी मी परत एकदा शिकवण्याचा प्रयत्न करते. बघ, सुरुवातीला मी 4 मणी घालणार आहे. आणि गाठ मारली आहे, तिथल्या पहिल्या मण्यातून असा सुई फिरवून घेणार आहे. इथे एक असा छोटा चौकोन तयार झाला आपला. तर अजून 1-2 मण्यांमधनं तो मी फिरवून घेणार आहे. हे बघा असं. आता आपल्याला 4 मण्यांवर चौकोन करायचे आहेत, तर 3-3 मणी घालून आपले चौकोन होणार आहेत तिथे. हे बघा, मी परत सुईमध्ये 3 मणी घातलेत. तर ह्या मण्यातून आपली सुई बाहेर आलेली होती, त्याच मण्यातून मी मागच्या दिशेने सुई पुढे काढत आहे. तर हा दुसरा चौकोन झाला. आता मी इकडे साईडच्या मण्यामध्ये जाते. इथे परत मी 3 मणी घालणार. ज्या मण्यातून सुई बाहेर काढली त्याच मण्यातून सुई उलट्या दिशेने बाहेर काढायची, परत पुढच्या मण्यात जाणार. असे हे दोन्ही चौकोन करून घ्यायचे आपल्याला. हे बघा, असा आपला चौकोनाचा चौकोन तयार झाला आहे. आता काय करायचं आहे, सुई हे अशी फिरवून घ्यायचं आहे आणि ह्या एका मण्यातून सुई बाहेर काढायची आहे. तुम्ही ह्या टोकापासूनही सुरुवात करू शकता किंवा इथून मधूनही सुरुवात करू शकता. आता मी मधून करते सुरुवात. आता मी 2 मणी घालणार आहे आणि सुई निघालेला एक मणी आणि त्याच्या मागचा एक मणी, तर अशी उलट्या साईडने मी सुई पुढे फिरवून घेणार आहे 2 मण्यांमधनं. हे बघा, असा चौकोन इथे तयार झाला. आता हा चौकोनाचा टोक आहे, त्याच्यामुळं फक्त ह्या एकाच मण्यातून सुई बाहेर काढायची आणि इथे 3 मणी घालून तिथे चौकोन पूर्ण करायचा आहे. हे बघा, आता परत ह्या पुढच्या 2 मण्यातनं सुई काढायची आहे. आता इथे 2 मणी घालायचे आहेत. परत टोक आलेला आहे, इथे 3 मणी घालायचे आहेत. परत पुढच्या 2 मण्यांमधनं सुई बाहेर काढायची. दोन मणी घालायचे, 2 मधनं सुई बाहेर काढायची. परत पुढचा एक, तीन मणी घातले.
3 मण्यांचा चौकोन केल्यानंतर पुढच्या 2 मण्यांमधनं सुई बाहेर काढली. परत 2 मणी घालून हा चौकोन पूर्ण केला आहे. आता हा शेवटचा एक टोक राहिलेला आहे, त्याच्यावर आपल्याला 3 मणी घालून तिथला चौकडा किंवा चौकोन पूर्ण करायचा आहे. हे बघा, आपली ही तिसरी लाईन झाली. आता चौथी लाईन ही शेवटची लाईन आहे. तुम्ही तुमच्या आवडीने अजूनही लाईन वाढवू शकता. मी 4 पर्यंतच करणार आहे. आता हे बघा, मी मधून सुरुवात करत आहे. तर मी आता परत 2 मणी घालणार. आणि ज्यातनं सुई बाहेर आली आहे त्याच्या मागच्या मण्यातून सुई अशी पुढे बाहेर काढणार आहे. म्हणजे ह्या 2 मण्यातनं सुई बाहेर काढायची. आता इथे 3 मणी घालायची कॉर्नरचा असल्यामुळे. परत पुढच्या 2 मण्यांमधनं सुई बाहेर काढायची. दोन मणी घालून ह्या खालच्या 2 मण्यांमधनं सुई बाहेर काढायची. परत पुढच्या 2 मण्यांमधनं सुई बाहेर काढायची. सुईत 2 मणी घालून परत ह्या खालच्या 2 मण्यांमधनं सुई बाहेर काढायची. हे बघा, आता ह्या एका मण्यातून सुई बाहेर काढली आपण. आता हे करतानाच आपल्याला हा चौकोन जोडायचा आहे. एक आपला 2 आपले कॉर्नर सेपरेट राहणार आहेत आणि 2 जोडल्या जाणार आहेत. आता जोडताना काय करायचं आहे, मी ह्या मण्यातून बाहेर आलेली आहे. आता 1 मणी घालून घ्यायचा आहे आणि ह्या वरती जो चौकोन आहे त्याच्यातल्या ह्या एका मण्यातून सुई बाहेर काढायची. परत 1 मणी घ्यायचा आहे आणि तिथला तो चौकोन पूर्ण करायचा आहे. आपण 3च्या ऐवजी फक्त 2 मणी घेऊन तो इकडच्या याला जोडला. आता परत पुढच्या 2 मण्यांमधनं सुई काढून दोन मणी घालून हा चौकोन पूर्ण करायचा आहे. परत पुढच्या 2 मण्यांमधनं काढणारी सुई. परत ह्या खालच्या 2 मण्यांमधनं काढणार, म्हणजे इथला चौकोन पूर्ण झाला. आता परत ह्या एका टोकातनं बाहेर काढायची. आता बघा, हा चौकोन आपल्याला जोडायचा आहे. तर इथे 1 मणी आहे, इथे 1 मणी आहे, म्हणजे हे 2 चौकोन सेपरेट आहेत. तर आता मी 1 मणी घालून, आपण बऱ्याचदा जोडलेलं आहे असा चौकोन. हे बघा, आता परत 1 मणी घालून तो चौकोन पूर्ण करायचा. आता परत ह्या पुढच्या 2 मण्यांमधनं सुई बाहेर काढायची आणि राहिलेलं विणकाम पूर्ण करून घ्यायचं आहे. इथं माझा दोरा संपला आहे. मी दोरा लावून घेते आणि हे पुढचं कसं करायचं ते तुम्हाला सांगते. हे बघा, माझे 4 चौकोन जोडल्या गेलेत. आता मला ना इथे पाकळीसारखा शेप तयार करायचा ह्या सगळ्या टोकांवर. तर तो कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवते. बघा, सुई आपली आता इथे मध्ये आहे, आपल्याला ह्या टोकावर काढून घ्यायची आहे. तर मी आता हे फिरवून इकडे ह्या टोकापर्यंत काढून घेते. हे बघा, आता आपल्याला पाकळीची उंची ही अंदाजे घ्यायची आहे. मी 9 मणी घालते आणि पाकळीचा अंदाजा घेते किती येईल.
म्हणजे चौकोनाच्या हिशोबाने तुम्हाला त्या पाकळीची उंची ठेवायची आहे. नऊ ठीक आहे. आता मी एक 10वा मणी एक्स्ट्रा घालणार आहे, म्हणजे 10 आणि एक 11, 11वा मणी एक्स्ट्रा घालणार आहे. म्हणजे मी एका साईडनी काय केले, 11 मणी घातलेत. 11 मणी घालून हा पहिला एक मणी सोडला आहे. ह्या 10व्या मण्यातून खालून मोजला तर हा 10वा मणी आहे. त्यातनं मी सुई अशी खालच्या दिशेने परत बाहेर काढली, म्हणजे असं टोक येतं बघा. आता परत राहिलेले 9 मणी आपण घालून घेणार आहोत. हे बघा 9 मणी घातलेत. आपण ह्या टोकातनं आलेलो होतो, पाकळीची सुरुवात आपण इकडनं केली. तर आता हे पाकळीचं दुसरं टोक जे आहे त्याचं उलट्या दिशेने घालायचं आहे. दोरा घट्ट ओढायचा आहे. हे बघा अशाच पाकळ्या आपल्याला हे जे टोक दिसत आहेत ना त्यावर करून घ्यायचे आहेत. मी अजून एक पाकळी कशी करायची ते तुम्हाला सांगते. आता काय करायचं आहे, असं फिरवत फिरवत ह्या टोकापर्यंत यायचं आहे. सुई म्हणजे अशी नागमोडी फिरवत इकडे घेऊन यायची. कारण प्रत्येक वेळेस दोरा तोडून नवीन पाकळी करायची म्हणली ना की गाठी खूप दिसतात. तर तसं न करता आपण हा फिरवत घेऊन येऊ. आता परत काय करायचं आहे, 11 मणी घालायचे. किंवा 11 मणी घातले. पहिला सोडायचा आहे, त्याच्या खालच्या मण्यातून सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढायची. तिथे घट्ट ओढून घ्यायचं आहे, म्हणजे असं टोक आल्यासारखं दिसतं. आता परत 9 मणी घालायचे. नऊ मणी घातलेत. हे बघा परत सांगते, ही पाकळी ह्या साईडनी सुरू झाली आहे, तर पाकळीची दुसरी जी बाजू आहे ती अशी त्याच्या उलट्या दिशेने काढून घ्यायची आहे. हे बघा असे टोकं आपल्याला हे आता हे चारी चौकोनावर करून घ्यायचे. ते करून घेते आणि मग तुम्हाला रांगोळी कशी झाली आहे ते तुम्हाला दाखवते. हे बघा माझी रांगोळी करून झाली आहे, पण मला असं वाटतं की मी लाल इथे कुंकू लावल्यासारखे हे मणी लावून घ्यावेत, म्हणजे अजून तो प्लेन जो पांढरा भाग आहे तो थोडासा उठून दिसेल. किंवा हळदी कुंकू स्प्रेड केल्यासारखं तुम्ही एक पिवळं एक लाल असाही कलर ठेवू शकता. तर मी असा एक लाल मणी जोडून घेणार आहे. तर आता हे बघा मी एकदम मध्ये जो चौकोन केला होता आपण सुरुवातीला, म्हणजे एकदम सेंटरचा, तर त्यात मी तिथपर्यंत दोरा घेऊन आलेली. आता एक मणी घालून तो कसा अटॅच करायचे तुम्हाला सांगते. हे बघा एक मणी घातलाय, हा आपला मधला चौकोन आहे. तुम्ही हे पट्टे मोजू शकता. मधला चौकोन जर तुम्हाला कळत नसेल तर आधी आपण ह्या लाईनी मोजून घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 7 8. 8 मधनं ह्या साईडचे 3 सोडायचेत, ह्या 3 साईडचे सोडायचेत, म्हणजे आपला हा चौकोन मधला आहे.
तो तुम्हाला लगेच लक्षात पण येऊन जाईल. आता हे बघा, माझी सुई ह्या मण्यातून बाहेर आलेली आहे, तर त्याच्या समोरच्या याच्यातून मी जसं क्रॉसमध्ये तो मणी अटॅच करते आहे. हे बघा असं. आता तो परत घट्ट होण्यासाठी आता जिथून सुई आलेली आहे त्याच्यातूनच काढते आहे. त्याच्या विरुद्ध दिशेने घालते. आपण आधी सुरुवातीला इथून असा घातला होता, असं घालून असं झिगझॅग असं केलं, म्हणजे 8च्या शेपमध्ये त्याला फिक्स केला आहे. तर हे असे 4ही मी फिक्स करून घेणार आहे. तुम्ही हे चौकोन पांढऱ्याच्या ऐवजी रंगीत जरी केले तरी चालतील याला. आता मी साईडला नेऊन वायर कट करते. हे बघा, आपली छानशी अशी कोलम पद्धतीची रांगोळी तयार झाली आहे. कालच मी त्याचा एक शॉर्ट्स टाकला होता, कॉर्नर बनवलेले होते मी. तर कॉर्नरला बनवताना ह्याच चौकोनांची मेथड होती, फक्त चौकोन हा माझा आतमध्ये छोट्या साईडचा होता आणि त्याच पॅटर्नमध्ये मी ह्या पाकळ्या एकमेकांना जोडत एक ह्या साईडनी केली होती पट्टी आणि एक ह्या साईडनी केली होती. तर तुम्ही हे बनवण्याचा ट्राय करा. ही जर रांगोळी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट्स करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आणि अजून तुम्हाला जर काही अशा रांगोळ्या किंवा डिझाईन आवडत असतील आणि येत नसतील तर त्या मला पर्सनल व्हॉट्सअपवर पाठवून तुम्ही विचारू शकता. म्हणजे माझ्याकडनं जर काही मदत झाली तुम्हाला तर मी अवश्य करेन. धन्यवाद.